ज्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरवून टाकला त्या वाईच्या देवभूमीत एक दोन नाही तब्बल 6 जणांचा जीव घेणारा संतोष पोळ हा आरोपी वाईतल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला आव्हान द्यायचा आणि आपला तपास करून दाखवा असं म्हणायचा। पोलिसांना अँटी करप्शनच्या जाळ्यात फसवणं, त्यांना ब्लॅकमेल करणं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्यानं त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं अशाच कार्यपद्धतीनं काम करत गेली 13 वर्ष हे 6 खून त्यानं लपवून ठेवले होते। मात्र त्याला एक बहादर असा भेटला ज्यानं त्याचं हे सगळं गूढ, त्याची ही सगळी कुकर्म जगासमोर आणली। विनायक वेताळ असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। वाईचे पोलीस निरीक्षक 18/4/2016 म्हणजे अगदी 4 महिन्यापूर्वी वेताळ हे वाईमध्ये आले। या ठिकाणची माहिती त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि एका समाजसेवकाचा बुरखा पांघरलेला संतोष पोळ हा त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समोर आला। या व्यक्तीबद्दल सातत्यानं त्यांना शंका होती। तिथपासून ते या तपासाचा, या खुनाचा उलगडा होईपर्यंत नेमकं वेताळ यांच्या मनामध्ये काय चाललेलं असायचं। व्यक्ती म्हणून आणि अधिकारी म्हणून दोन वेगवेगळ्या भूमिका वठवत असताना कौटुंबिक जबाबदारी असेल किंवा अशा अनेक वेगवेगळ्या दबावांमधून त्यांना रोज जावं लागत होतं। या सगळ्या दबावांना पार करून हा आरोपी गुन्हेगार म्हणून जगासमोर कसा आला, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण वेताळ साहेबांबरोबर करणार आहोत। वेताळ साहेब आपल्या सोबत आहेत। मंगला जेदे मॅडमचा जो मिसिंगचा गुन्हा होता त्याच्यानंतर त्यातून आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी ज्योती मांढरेला अटक केल्यानंतर तिने जे काही धक्कादायक माहिती सांगितली तो लीड घेत आम्ही संतोष पोळपर्यंत गेलो। संतोष पोळला दादर येथे अटक केली। त्यानंतर संतोष पोळला इंट्रोगेशन करताना त्यांनी मंगला जेदे यांचा खून केल्याचे कबूल केले। त्यानुसार नंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा मॅडम मंगल जेदे मॅडमचा मृतदेह संतोष पोळच्या डोम येथील फार्म हाऊसमधून माननीय तहसीलदार, माननीय वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष रितसर कायदेशीर पंचनामा करून काढण्यात आला। त्याचवेळी तिथे त्याच्या मंगला जेदे मॅडम यांचे चिरंजीव होते प्रमोद जेदे। त्यांनी मॅडमचे कपडे तसेच मॅडमची पर्स, मॅडमच्या पर्समधले असलेले वेगवेगळे त्यांचे वापरण्यात येणाऱ्या वस्तू, तशाच त्यांचं स्टेट बँकेचं एक ATM कार्डचं त्यांचं जे नाव होतं यावरून त्यांनी त्यांचे ते आई असल्याचं निश्चितच ओळखलं। संतोष पोळ हा बोलण्यात वाकबगार आहे, धूर्त आहे आणि लबाड असल्यामुळं त्याला खोटं बोलण्यात तो इतका तरबेज आहे की फारच तो इंट्रोगेशनमध्ये काहीतरी चुकीचीच माहिती देऊन वेगळ्याच चुकीच्या ट्रॅकला नेतो। त्यामुळे त्याच्याकडून काही गोष्टी IO या नात्याने उकल करणं खरं जिगरीचं होतं, परंतु प्रत्येक वेळीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही देखील विचारपूस करत करत त्याला कुठेही त्याला खोटं बोलण्यासाठी अशी वाव न देता त्याच्याकडून ह्या इतर 5 गुन्ह्याची उकल आम्ही केलेली आहे। आणि या सगळ्याच्या दरम्यान तुम्हाला असं कधी वाटत होतं की आता आपण याचा मानसिक ताबा जो आहे गुन्हेगार म्हणून आणि एक अधिकारी म्हणून जो सगळ्यात महत्त्वाचा असतो घेणं, त्यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडतात, असं कधी तुम्हाला कॉन्फिडेंटली वाटलं की आपण आता याचा मानसिक ताबा जो आहे तो घेतला आणि या गोष्टी बाहेर पडायला लागल्या? संतोष पोळ याचं जे आमच्या वाई पोलीस स्टेशनला नॉन बेलेबल वॉरंट होतं त्या नॉन बेलेबल वॉरंटच्या शोधाच्या पासून मी त्याच्या मागं होतो। ते नॉन बेलेबल वॉरंट न बजावता यावं त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आयडियाज केल्या। त्याला इतकं माहिती होतं की पोलीस अधिकाऱ्यांवरती कोणत्या प्रकारचे ॲलिगेशन केले की पोलीस अधिकारी आपल्यावरती येणारे जे काही आघात म्हणा किंवा आपल्या दिशेने होणारी जो तपासाची दिशा तो पोलीस अधिकारी बदलतो। त्यामुळे त्याने माझ्यावरही ज्योती मांढरेच्या सहाय्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता। आत्मदहनाचा इशारा वजा माननीय IGP सरांना ज्योतीने माझ्या विरुद्ध ॲलिगेशन केले होते, SP सरांना ॲलिगेशन केले होते। विविध माध्यमातून ती माझ्यावरती थोडा या खोट्या तक्रारी करून दबाव निर्माण करतच होते। परंतु या टॅक्टिक्स आम्ही मुंबईमध्ये असल्यामुळे 20 वर्षे मुंबईत आम्ही सर्व्हिस केली, गुन्हे शाखेत सर्व्हिस केली, इतरही सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन नागपाडा म्हणा, दादर म्हणा, तर ह्या सगळ्या टॅक्टिक्स आम्हाला माहिती असतात। आणि गुन्हेगार जेव्हा त्याची जागा सोडून जाण्यास भाग पडतो त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याला एक मोठं यश आलं असंच असतं। कारण ज्यावेळी संतोष पोळच्या मागं लागलो तेव्हा त्यांनी त्याचं वाई इथली राहण्याचं रात्रीचं लोकेशनच बदललं होतं।
तो वाई त्याच्या घरी जे रामडोवाळी ते राहण्यास येतच नव्हता. त्याचं लोकेशन वेगवेगळं मिळत होतं. त्या अर्थी त्यांनी ती जागा बदलली होती. मग जागा गुन्हेगार ज्यावेळी जागा बदलतो तो त्या एक एक बरोबर स्टेप बाय स्टेप त्याच्या खोट्या ह्याच्यात तो अडकत गेला. मग तिथं त्यांनी माझ्यावरती हल्ला झाला म्हणून एक बनावाचा उपक्रम हाती घेतला. त्याप्रमाणे काही वार्ताहरांना त्यांनी सांगितलं की माझ्यावरती वाईमध्ये ढोम धरण्याचा इथं हल्ला झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या ज्या प्रेशर टॅक्टिक्सबद्दल त्याच्या बोललात, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे IGP सुद्धा मला असं म्हटले होते की आमचा वेताळ त्याला पुरून उरला, संतोष पोळला. हा संतोष पोळ तुम्हाला खोटं वाटेल पण पुण्याच्या IBN लोकमतच्या ऑफिसमध्ये आला होता. 1 तास माझ्याशी बोलत होता आणि त्याची एकच मागणी होती. तू ह्याच थेरीज सगळ्या मला सांगायच्या ज्या तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सांगायचं, मंगल जेदेने माझ्याकडून 5 लाख रुपये घेतले, दुप्पट सोनं देते म्हणून ती पळून गेली आहे. ह्या सगळ्या थेरीज त्याने मांडल्यानंतर मला तेही सस्पिशियस वाटलं होतं आणि मी त्याला विचारलं की तू डॉक्टर असून हे का करतो. पुन्हा त्याने ते सांगितलं की मी देशसेवा करतो, पोलिसांच्या अँटी करप्शनचं ट्रॅप घडवून आणतो. मला हे सगळं जेव्हा थोडंसं डाऊटफुल वाटत होतं किंवा त्याच्यावरती भरोसा येत नव्हता, त्याच्यानंतर मी त्याला निरोप दिला आणि एकूण हे सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं होतं. तुम्हाला हे सगळं असं कधी जाणवलं? जी मला माहिती मिळाली त्याच्यानुसार ज्यावेळेस तो सुरुवातीला तुमच्याकडे आला, 4च महिने झालेत खरं तुम्हाला पोलीस स्टेशन इन्चार्ज होऊन, तो आल्यानंतर पहिल्याच भेटीमध्ये तुमची आणि त्याची खडाजंगी झाली होती आणि तिथून संतोष पोळ तुमच्या डोक्यामध्ये होता. नेमकी ती काय सुरुवात होती आणि झिरो डाऊन करायला कशी सुरुवात केली तुम्ही संतोष पोळला? संतोष पोळचं जे नॉन बेलेबल वॉरंट आलं होतं माननीय शिवाजीनगर कोर्टाचं, ते कोर्टाचं वॉरंट बजावण्याकामी सहसा अंमलदार वगैरे जातात, परंतु ते वॉरंट डिलिव्हर होत नव्हतं. तर त्याचं डिलिव्हर न होण्याचं कारण तो विविध प्रकारे अधिकारी कर्मचारी यांच्यावरती अँटी करप्शनचं म्हणा, बाकीच्या काही इतर त्याच्या टॅक्टिक्स आहेत त्याप्रमाणे ॲलिगेशन करायचा. ॲलिगेशनमुळे बरेचसे पोलीस अधिकारी खच्चीकरण होतं हे तर कबूलच करायला हवं आहे. कारण ज्या अर्थी तो तुमच्याकडे 1 तास येऊन बसला, जर तुम्ही तोच 1 तासाच्या वेळात तो जो सीन शॉट त्याचा जर हाईप केला असता आणि फ्लॅश केला असता तर नक्कीच त्याचा माझ्यावरती इफेक्ट झाला असता. परंतु साताऱ्यातल्या मीडियानी म्हणा, वाईतले जेवढे जर्नलिस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी मला फार सहकार्य केलं. कारण मी त्यांना सांगितलं होतं की पहिल्यापासून की ह्या प्रकरणात तो वेगवेगळ्या दिशेने माझ्यावरती दबाव निर्माण करतोय. त्याचं साधं उदाहरण की त्याला जेव्हा ते वॉरंट मी बजावण्याकामी गेलो, नंतर तो फरार झाला, वाईतून राहण्यास येत नव्हता. त्याची मिसेस पण फार चतुर होती. त्यांना सांगितलं की मॅडम तुमचे पती कुठे आहेत? ते म्हणले तुम्ही आमच्याशी बोलायचं नाही वगैरे वगैरे. आणि त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली होती. तक्रार स्वतः हे सारखे आणि अपर पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला सल्ला दिला होता की फार त्यांच्याकडे म्हणजे त्यांना प्रेशर करू नका. वरिष्ठांना आता कोणी तक्रार करायला गेले तर वरिष्ठाची साहजिक दखल घेतील. पण वरिष्ठांना ह्या सगळ्या कल्पना होते की ही मंडळी काय आहेत. माझे वरिष्ठ माझ्या पाठीशी होते. इवन नांगरे साहेबांची पहिलीच ज्यावेळी कोल्हापूर यांच्या माननीय IGP सरांची आमची मीटिंग साताऱ्यात होती, त्या क्राईम मीटिंगमध्ये मी स्वतः उठून साहेबांना याची सर्व पार्श्वभूमी ब्रीफ केली होती. साहेब म्हणले वेताळ तुम्ही करताय ते योग्य करताय आणि तुम्ही त्याच्या पाठीशी राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणून. SP साहेब माझ्या स्वतः पाठीशी होते. आणि ह्या सर्व गोष्टी तो जेव्हा वाई सोडली, गुन्हेगार जेव्हा एखादी त्याची जागा सोडतो तर त्याला नाना अडचणीला तोंड द्यावं लागतं आणि तो अशाच युक्त्या करत गेला आणि बरोबर फसत गेला. आणि त्याच्यातच तो त्याचा आपण काय म्हणता येईल गुन्ह्याचा त्याचा अंत झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी स्वतःची एक इमेज उभी करायचा प्रयत्न केला आणि पोलिसांचाच एक दुसरा विभाग अँटी करप्शनचा त्यानं पोलिसांवरती दबाव निर्माण करायसाठी वापरला होता. हे असं सगळं दिसतंय कारण यापूर्वी वाई शहरातल्या किंवा साताऱ्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे अँटी करप्शनचे सापळे त्यानं ट्रॅप्स आहेत ते त्यानं घडवून आणले होते. जी माझी माहिती आहे त्यानुसार अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे संदीप पोळचं बरंच वजन होतं. तर हा जो मुद्दा आहे किंवा महसूलच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा काही ट्रॅप त्याने केले होते. या सगळ्या हत्यांमध्ये ज्या महिला आहेत या महिला कधीतरी त्याच्या
सोबती असायच्या नंतरच्या 3 जर बघितल्या तर, आणि याच पद्धतीने त्यांचा वापर करून अधिकाऱ्यांना थ्रेटन करणं किंवा माझ्या माहितीत आपल्या एका कॉन्स्टेबलवर सुद्धा बलात्काराचा गुन्हा जबरदस्तीने नोंदवण्यात आला होता, जो सुटला, तोही त्याच्यातून निर्दोष सुटला. तर या टॅक्टिक्स इथून मागच्या तुमच्या आधीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवरती परिणाम करत होत्या, दबाव निर्माण करत होत्या, म्हणून हा तपास इथपर्यंत आला नाही आणि तुम्ही तो दबाव झुगारून लावला, म्हणून हे सगळं उघड झालं का? नाही का, मुंबईत काम केल्यामुळं काय होतंय, मुंबईत हे सर्व गुन्हेगार अशाच अधिकाऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या करून त्याचं खच्चीकरण कसं करेल असे करत असतात. परंतु मुंबईत क्राईम ब्रँच मधील अधिकारी अशा कुठल्याही, मला वाटतं आम्ही फार धाडसानी काम केलेलं आहे. मी प्रत्येक वेळी मुंबई हे सांगतो की मला साताऱ्यात येऊन फक्त आता 1 वर्ष झालेलं आहे आणि माझी जास्त सर्व्हिस म्हणजे 20 वर्ष सर्व्हिस मुंबईतच झाली आहे. त्यामुळं त्याला माझा अंदाजच आला नाही वास्तविक की मी काय करू शकतो. त्याला वाटलं अंदाज त्याला आला नाही. त्याला वाटलं की नुसते ॲलिगेशन किंवा खोटेपणा याच्यावरती दाबला तर हा घाबरतील. परंतु उलट त्या खोटेपणामुळे मला अजून काम करण्यास मजा आली आणि एक निश्चय केला होता की हा इतका काय होतं, म्हणजे काहीतरी कुठेतरी पाणी मुरते ह्याच्यामध्ये, का एवढं वारंवार तो करतो. ज्योती मांढरे करती, त्याची मिसेस करती, प्रत्येक ठिकाणी असं ॲलिगेशन करून त्यांनी मला उलट काम करण्यास प्रोत्साहन दिलं आणि तोच बरोबर खड्ड्यात. तुमच्यातला पोलीस थोडक्यात जागा झाला होता, तो सतत एक गुन्हेगार ओळखत होता. तुम्ही आपण परत त्या मुद्द्याकडे येऊ. पहिल्यांदा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला हे हिट कधी झालं की हा 100% चलाखी करतोय किंवा पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न करतोय? हे तुमच्या डोक्यात कधीपासून होतं, जो मानसिक तुम्ही आपण जे म्हणतो की एका निर्णयापर्यंत तुम्ही येत होतात, ती प्रक्रिया नेमकी कशी होती? तो प्रत्येकाने म्हणायचा की साहेब तुम्ही मी अँटी करप्शनचा खबऱ्या आहे, मी अँटी करप्शनला केसेस करतो किंवा मी अँटी करप्शनचा एक समाजात जनजागृती करतो, त्यामुळे तुम्ही माझ्यावर चिडता. तर एक आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागाचं कार्य असतं. अँटी करप्शन आमचाच विभाग आहे, ज्याच्या विभागाचं कार्य करत, त्यामुळे मला त्याच्यावर चिडण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु त्याला हे दाखवायचं होतं की मी साहेब अँटी करप्शन आहे, अँटी करप्शन आहे आणि मी तुम्हाला अडचणीत आणल. पण जे निष्कलंक अधिकारी असतात, प्रामाणिक अधिकारी असतात, त्या अधिकाऱ्यांना असे काय भेट नाहीत. या अशा कुठल्या त्यांनी एखाद्या गुन्हेगाराने किंवा एखाद्या काय ॲलिगेशन केलं त्याला भेट नाही. सत्य सत्यच असतं. पण या दबावाची एक मर्यादा अशापर्यंत गेली होती की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्ही भावूक झाला होतात आणि त्यांना असं म्हटलं होतं की सर असं वाटतं कधी कधी की हे वाई पोलीस स्टेशन नको. हे खरं आहे का? कारण तुमच्यातला माणूस जेव्हा जागा होतो, कुटुंबाची काळजी वाटते, एका क्षणी माणूस त्या टोकावरती असतो, आता आपण मोडून पडू किंवा मग आता आणखी कणखर होऊन उभं राहू. नाही, असं तर वाई पोलीस स्टेशन नको म्हणून असं नव्हतं. परंतु ज्या प्रकारे ॲलिगेशन होत होते त्या ॲलिगेशन मध्ये काय वेळेस थोडं अधिकारी तुम्ही दुखावलं होतंच आणि त्या ॲलिगेशनची कोणी दखल घेत नव्हतं. परंतु वैयक्तिक विचार करताल तर कुठलाही अधिकारी चुकीचे ॲलिगेशन झाले तर तो दुखावला जातो आणि मग तो ॲनालिसिस करतो की बाबा हा का करतोय, काय नाही, आणि निगेटिव्ह व्हायची सर्वात जास्त पब्लिसिटी होती. त्यामुळं थोडं नाराज झालेलो होतो. तुम्हाला असं वाटतं का 20 वर्षाची तुमची सर्व्हिस जी आहे ती ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्टेकला लागली होती? हो, नक्कीच. कारण जो संतोष पोळ गेले इतक्या वर्ष असे भयानक दुष्कृत्य करून फक्त काय एका ॲलिगेशन आणि दबावाच्या तंत्रावरती इतक्या वर्ष तो अशी पद्धत वापरत होता, त्यामुळं नक्कीच असं म्हणायला लागेल की तो एक भयंकर गुन्हेगार होता. तुमची 20 वर्ष मुंबईतली सर्व्हिस झाली, 20 वर्षामध्ये असा बहादर तुम्हाला कधी भेटला का जो ह्या एक्सटेंट पर्यंत गेलाय? असा गुन्हेगार आधी केव्हाच भेटला नाही. विशेष म्हणजे ह्यावेळी मला असं वाटतं ज्योती असल्यामुळं एक साथीदार आम्हाला ॲडव्हान्टेज होता की ज्योतीमुळं आम्हाला बरीचशी काय माहिती मिळाली. यापूर्वी कदाचित
ज्योती नसती आम्हाला आधी मिळाली तर आम्हाला थोडं कठीण झालं असतं असं काहीच वाटतंय. तो उघड पोलीस अधिकाऱ्यांना किंवा तुम्हाला सुद्धा आव्हान द्यायचं की या गुन्ह्याचा तपास करून दाखवा, हे खरं आहे? नाही असं आव्हान वगैरे नाही, परंतु भाषा तशी आता जी किंवा भाषा challenging approach challenging असायचा? भाषा वगैरे भाषा. त्याचा अप्रोच चॅलेंजिंग हो असायचा. हो हो. ज्योतीला तुम्ही ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला किती वेळानं ती रिॲक्ट झाली? कारण असंही सांगतात की ज्योती सुद्धा तितकीच पक्की होती आणि तीही काही केलं बोलायला तयार नव्हती. तेव्हा काय ट्रिक वापरलेत तुम्ही? नाही, ज्योती पक्की होती. ज्योतीला जेव्हा गुन्हे अन्वेषण विभाग सातारा LCB-PI धनवड यांच्या कार्यालयात घेऊन गेले त्यावेळी ती पण साधारण 4:30-5 पर्यंत ती असंच दाखवत होती की मी याच्यात नाही आहे वगैरे नाही. परंतु त्यावेळी तिच्याशी ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही टेक्निक करून तिला भावनिक करून ज्यावेळेस ती कबूल झाली त्यावेळेस ती मग स्वतःच रडली आणि ती सगळं सांगायला लागली की मी याच्या जाळ्यात संतोषच्या म्हणण्यावर मी कसं काय काय करत गेले आणि यांनी मला कसं फसवलं. आता हे सगळं होऊन गेलंय, याच्या पुढं तुम्ही पोहोचलात. आता कायदेशीर दृष्ट्या ही केस जी आहे ती तडीला न्यायची जबाबदारी तुमची असणार आहे एक तपास अधिकारी म्हणून. त्या बाबतीत काय ठरवलं किंवा ते काम कसं करताय? नाही, सतत या केसवरती माननीय SP साहेब संदीप पाटील साहेब यांचं, ॲडिशनल SP साहेब DYSP डॉक्टर खंडेराव धरणे यांचं लक्ष आहे. सतत आत्ताच आपण पाहिले असेल ॲडिशनल SP येऊन गेले, व्यवस्थित तपास चालू आहे, मार्गदर्शन करतात आणि नक्कीच सर्वच अधिकाऱ्यांना अभिमान, जनतेला अभिमान झाला, वाईतल्या जनतेला अभिमान झाला तर नक्कीच आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला तर अभिमान आहेच. आणि धन्यवाद, तुम्ही IBN लोकमतशी बोललात. विनायक वेताळ आपल्या सोबत होते, वाईचे पोलीस निरीक्षक, ज्यांनी महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा खुलासा जगासमोर आणला. कशा पद्धतीनं संतोष पोळ यानं दबाव, ब्लॅकमेलिंग आणि अनेक इतर नानाविध मार्ग वापरून पोलीस अधिकाऱ्यांवर 13 वर्ष सातत्यानं दबाव निर्माण केला. विनायक वेताळ हे त्या दबावाला बळी पडले नाहीत. या अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणायला हवेत. वेताळ साहेबांचं त्यासाठी आपण अभिनंदनही केलंय आणि अशाच पद्धतीनं गुन्हे उघडकीस आणून महाराष्ट्रातली ही जनता महाराष्ट्र पोलीस दलाने सुरक्षित करायला हवी अशा अपेक्षा आपण त्यांच्याकडून करूया. इथंच थांबूया. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.